हे गाईज, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तेजल अँड विशाल हियर. आज काय आहे विशाल? आज आहे 31st आणि आम्ही मस्तपैकी जातोय क्लबिंग साठी. न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहे. येस, तुम्ही आमचा ड्रेसिंग पाहू शकता आजचा दोघांचा. मी तर काही शेविंग वगैरे केलेलं नाहीये कारण की मी उद्या करणार आहे. बट स्टील यू लुक व्हेरी हँडसम बेबी. उद्या आम्ही मस्तपैकी फिरायला जाणार आहे. 7-8 दिवस बाहेर जातोय तर माझं बियर्ड लगेच येऊन जाते. सो मी डिसाईड केलं की आज नको करायला, आपण उद्या करूया. 2024 आमच्या दोघांसाठी सगळ्यात भारी इयर होतं आतापर्यंतचं. आणि सर्वात मेन म्हणजे आमचं स्वतःचं घर झालं. आपली विशाल, तुला आठवते आपली 2023 ला आपण एक गोलची चीट केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं होतं की अवर न्यू होम म्हणून. आणि फायनली आम्ही ते गोल कम्प्लीट केले आणि आमचं घर झालंय स्वतःचं. सो खूपच भारी वाटतंय. आणि आमची एक इंटरनॅशनल ट्रिप पण झाली, ते पण आम्ही ते पण आमच्या गोल लिस्ट मध्ये होतं. आणि इंटरनॅशनल ट्रिप झाली आहे, क्लास झाला इंटरनॅशनल माझा, त्यानंतर आमचं घर झालंय आणि आम्ही त्याच्यामध्ये हे पण लिहिलेलो की फिट बॉडी. ओके, अजून एक होतं मिनिमम फाईट्स. तर फाईट्स पण आपल्या कमी झाल्या. सो बेस्ट इयर होतं आमच्या दोघांमध्ये. द बेस्ट इयर इन आवर लाईफ. सो खूप भारी वाटतंय. आय होप नेक्स्ट इयर पण आम्हाला असंच जाणार आहे. येस, असंच जाईल, आपल्याला खूप भारी जाईल आणि आपण त्यासाठी प्रयत्न करूया. येस, तर आम्ही जातोय क्लबिंगला. सो तुम्हाला पाहायला मिळेल मस्तपैकी न्यू इयरचा आम्ही धमाल करणार आहे, खूप मजा करणार आहे, डान्स वगैरे, आणि तुम्हाला ते कळेलच पुढे जाऊन. आणि यावेळेस पण आपल्याला गोल प्लॅन करायचे नेक्स्ट इयर साठी. छान रेडी झाली आहे. सो हा टॉप मी आजच बाय केलाय, म्हणजे मला थोडीफार शॉपिंग करायची होती उद्यासाठी. सो तेव्हा तिथे गेलते आणि मला हा फार आवडला. सो असेच मी 3-4 टॉप सुद्धा बाय केलेत आणि आज लगेच वेअर केलाय. कसा दिसतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा. चलो विशाल, लेट होतोय, 8:30 वाजले. येस, कॅब बुक करतोय कारण की 31st ला आमचा दरवेळेसचा एक्सपिरियन्स आहे की जे लोक आहेत ते अजिबात गाडी व्यवस्थित चालवत नाही. सो गाडी डॅमेज होण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो आम्ही कॅब बुक करणार आहे आणि बेस्ट वे आम्ही कॅबनेच जाणार आहे. येस, कॅब बुक करूयात आणि जाऊयात, म्हणजे काही प्रॉब्लेम नको. इट्स पार्टी टाइम. चलो, कॅब बुक केलेली आहे आम्ही. खूप वेळ झाला, 10 मिनिटापासून आम्ही कॅब बुक करतोय पण होतच नव्हतं. सो फायनली आता झाली आणि आता आम्ही जातोय. आता डायरेक्टली आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावरच भेटू. तुम्हाला दाखवेल मी कसं आहे, काय आहे ते सर्व काही. फायनली गाईज, आम्ही अकासाला पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता खूपच रश होते तिथे. हे 3 रोज होते जे वॉकिंग कस्टमर होते त्यांच्यासाठी. त्यानंतरनं बुक माय शोचे आम्ही जे तिकीट्स बुक केले होते तर ते बुक माय शो या ॲपवरून केले होते. त्यामुळे आम्ही त्या रोमध्ये थांबलो होतो. त्यानंतरनं त्यांनी आमचं तिकीट जे आहे ते स्कॅन केलं आणि आम्हाला रिस्ट बँड वेअर केले दोघांनाही. 5000 आम्हाला कपल पास मिळाला. देन फायनली आम्ही एंटर केलं अकासामध्ये आणि एंट्रीच तुम्ही पाहू शकता. खूप छान असं टनेलचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं. सो मी तर तिथेच व्हिडिओज फोटोज स्टार्ट केली काढायला आणि जसं जसं पुढे जात होते तसं तसं तुम्ही पाहू शकता किती छान ॲम्बियन्स दिसत होतं. खूपच भारी लाइटिंग्स, DJ लाईट्स, फॉग, स्विमिंग पूल, खूप भारी ॲम्बियन्स होतं. मला तर फार आवडलं. सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप छान केली होती. देन मी तिथे गेल्याच फोटो काढायला स्टार्ट केलं आणि इतके छान म्युझिक स्टार्ट होते तिथे की मी डान्ससुद्धा करत होते, फोटोजसुद्धा काढत होते आणि व्ह्यूचा एन्जॉयसुद्धा घेत होते. हे पाहू शकता तुम्ही. मी फक्त डान्स करते पाहते. खूप भारी वाटत होतं, बेस्ट फिलिंग होती. त्यानंतर आम्ही डान्स केला आणि थोडंफार फिरलो तिथे. देन मग डिनर स्टार्ट केलं. डिनर करता सुद्धा मी डान्स करते. मग पुन्हा फोटोशूट केलं आणि फायनली आम्ही दोघांनी डान्स फ्लोअरला एंट्री केली. खूप सारा असा डान्स केला. ऑलमोस्ट 2 ते 3 तास आम्ही डान्स करत होतो दोघेसुद्धा.
येस, तर फायनली आम्ही घरी आलोय आणि खूप एन्जॉय केला. हो ना खूप dance विशाल? केला. खूप डान्स केला. विशालनी तर फर्स्ट टाइम इतका डान्स केला हो, असेल. भारी होतं. आकाशा खूप भारी मस्त होतं. तिथला ॲम्बियन्स खूप Yes. छान होता. पूल वगैरे खूप भारी होतं. खूपच मस्त होतं. काहीतरी युनिक एक्सपिरियन्स होता. बेली डान्स वगैरे सुद्धा होता. खूप भारी वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स गुड होता. सो तुम्ही जर कधी आलात हिंजेवाडी साईडला तर तुम्ही आकाशाला नक्की जा. Yes. आय एम डॅम शुअर तुम्हाला नक्की आवडेल ते. फूड टेस्ट पण छान होती आणि Yes. खूप एन्जॉय केला आम्ही. येस Yes. अँड सर्वांना विश यू ऑल हॅपी Happy न्यू New इयर. सो भेटूयात नेक्स्ट इयरमध्ये आणि तुमच्यासाठी यावर्षी सुद्धा आम्ही भरपूर छान असे व्लॉग घेऊन येणार आहे, वेगवेगळे नवीन नवीन व्लॉग तुम्हाला असंच एंटरटेन करत राहणार आहे आम्ही दोघे सुद्धा. Yes. सो तर तुम्हाला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि Yes. आमचे ब्लॉग पाहता. तुम्हा सर्वांना पुढचं नवीन वर्ष खूप छान जावो. तुमच्या सर्व जे गोल्स असतील, ड्रीम्स असतील ते ते कम्प्लीट complete होऊ होऊ. Yes. यावर्षी. सो खूप एन्जॉय करा यावर्षी सुद्धा. आम्ही तर ठरवलंय सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो फर्स्ट गोल आहे तो म्हणजे आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करणार आहे Yes, खूप travel करणार आहे. यावर्षी मस्त फिरून घेणार आहे. सो तुम्हाला पण व्लॉग आमचे पाहायला मिळतीलच. आणि हा व्लॉग माहिती नाही मला कसा झालाय, छोटा छोटाच झाला झाला असेल, असेल. yes. सो पण आम्हाला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, सो त्यासाठी आम्ही हा व्लॉग घेतलाय. उद्या आम्ही फिरायला जातोय. सो ते पण Yes, ते पण vlog डे बाय continue डे चालू होतील. व्लॉग आम्ही अपलोड करणार आहे आणि ते पण तुम्हाला खूप आवडतील. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही आमच्या दोघांना आतापर्यंत प्रेम देत आलात तसंच प्रेम पुढे आम्हाला. पण देत राहा. Yes. आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बाय बाय गाईज. लव्ह यू ऑल.